नमस्कार, स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला लक्षातच आले असेल व्हिडिओ पाहत असतानाच आता की आपली महाराष्ट्राची अगदी खास रेसिपी म्हणजे स्पेशल रेसिपी आपण आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। सीझन मध्येच बनवली जाते ही रेसिपी, म्हणजे इतर वेळी आपण बनवू शकत नाही। पावटे आपले जे असतात ज्याला कोल्हापूरमध्ये वरणा म्हणतात, तर आपण आपल्या या व्हिडिओमध्ये आज खास महाराष्ट्राची मराठी आपली फोडणीचा भात, त्याला पावटे भात म्हणले जाते आणि अतिशय चविष्ट असतो खाण्यासाठी। सीझन मध्ये प्रत्येकाच्या घरी हा बनवलाच जातो। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आपण इथे घेतलेले आहे। तांदूळ घेतलेले आहेत 2 वाटी, तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता। घरामध्ये रेग्युलर जो खाता तोच वापरायचा आहे। इथं मी बासमती राईस घेतलेला आहे। त्याचबरोबर इथं स्वच्छ धुवून घेतलेला आहे। 2 वाटी तांदूळ मी इथं वापरत आहे भात बनवण्यासाठी। या वाटीच्या मापाने मी 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता बाकी भाज्यांचं म्हटलं तर तुम्हाला ज्या अवेलेबल होतील त्या भाज्या तुम्ही या भातामध्ये वापरू शकता। इथं वरण्याच्या शेंगा मी अशा सोलून घेतलेल्या आहेत, साधारण 1 वाटी बिया आहेत त्या पावट्याच्या। आता त्याचबरोबर आपण इथं 1 बटाटा वापरलेला आहे, थोडा चविष्ट बनतो। बाकी सर्व भाज्या घातल्या की खायलाही छान आणि मौसूत असा बनतो। फ्लॉवर घेतलेला आहे 1 वाटी। त्याचबरोबर आपण आता इथं 1 टोमॅटो आणि 1च कांदा वापरणार आहे। जास्तही मसाल्याचा वापर अजिबात करणार नाही आपण या फोडणी भातामध्ये। आणि इथं मी मिरची, आलं आणि लसूण अशा पद्धतीने चेचून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये बारीक, मिक्सरला नाही वाटून घेतलेला, चेचून घेतलेला आहे। इथं खडे मसाले आपण घेतलेले आहेत, तमालपत्र, 3 लवंगा, 2 दालचिनीचे तुकडे आणि 3 मिरे घेतलेले आहेत। सोबतच हा थोडासा मी इथं गरम मसाला वापरणार आहे, नाही वापरला तरी चालतं। हिंग आणि हळद घेतलेली आहे थोडीशी, हिंगामुळे भाताला छान टेस्ट लागते। सोबतच इथं 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि जिरे फोडणीसाठी आपण इथं वापरणार आहे। इथे आता पहिल्यांदा कांदा आणि टोमॅटो अशा पद्धतीने एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, बारीक चिरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन भाजला जातो। आता कुकर मध्येच आपण इथं भात बनवणार आहे, त्यामुळे कुकर गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती मी। कुकर गरम झाल्यानंतर याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार तेल इथं वापरू शकता। मी इथं 4 चमचे तेल वापरलेलं आहे। सोबतच तेल गरम झाल्यानंतर खडे मसाले याच्यामध्ये आपण टाकून घेतलेले आहेत। खडे मसाले पहिल्यांदा भाजून घ्यायचे म्हणजे त्याचा फ्लेवर पूर्ण तेलामध्ये उतरतो। खडे मसाले भाजून झाले की याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेतलेला आहे। कांदा पूर्ण लालसर रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। इथं कांदा भाजला म्हणजे की छान टेस्ट लागते भाताला, म्हणजे आंबटसर असा वासही येणार नाही। कच्चा कांदा असला की भाताचा वेगळाच वास येतो उग्र, त्यामुळे लालसर पूर्ण रंग होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाला की याच्यामध्ये टोमॅटो भाजून घ्यायचा। कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित परतून घेण्यासाठी, पटकन भाजून होण्यासाठी आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे। 1 चमचा मीठ, इथं मी सैंधव मिठाचाच वापर करत आहे जेवणामध्ये। 1 चमचा मीठ मी इथं टाकून घेतलेला आहे कांदा टोमॅटो मध्ये। आता परतून घ्यायचा आहे आपल्याला, पूर्ण टोमॅटो आपला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। टोमॅटो भाजण्यासाठी ही अजिबात कंटाळा करायचा नाही, टोमॅटो नाही भाजला तरी भाताचा वास येईल। सोबतच आता आपण जी मिरची, आलं, लसूणची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती आता याच्यामध्येच आपण भाजून घेणार आहे। आलं लसूण पेस्ट ही तेलामध्ये परतून घ्यावी लागते, व्यवस्थित परतली नाही तर त्याचाही वास येतो, त्यामुळे आपण इथं तेलामध्ये आलं लसूण पेस्ट ही परतून घेतलेली आहे। सोबतच आपण जे वरण्याचे दाणे घेतलेले आहेत तेही तेलामध्येच पहिल्यांदा आपण भाजून घ्यायचे। मिनिटभर तेलामध्ये अशा पद्धतीने वरणा भाजून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपण जो फ्लॉवर घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सोबतच बटाट्याचे कापही घेतलेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, ते तेलामध्ये परतून घ्यायचे। इथं आपण आता जास्त काही वापरलेला नाही मसाल्याचा, एवढ्याच भाज्या वापरणार आहे। सोबतच आपण जो गरम मसाला, हळद आणि हिंग घेतलेला आहे तोही याच्यामध्ये भाज्यांबरोबरच परतून घ्यायचा, म्हणजे भाज्यांनाही सुंदर रंग येतो। इथं हळदीचा वापर करायचा आहे। हळद घातल्यामुळेच पावटे भाताला एक छान रंग येतो, दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि चविष्टही बनतो। इतर वेळी आपण वापरत नाही हळद, पावटे भात बनवत असताना मात्र हळदीचा वापर करायचा आहे, खूप सुंदर रंग येतो भाताला। सर्व साहित्य भाजल्यानंतर मी याच्यामध्ये पाणी ऍड केलेलं आहे। ज्या वाटीनं आपण तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीनं आपल्याला 1 वाटीस आपण 2 वाटी असं पाणी वापरणार आहे। 4 वाट्या मी इथं पाणी घालून घेतलेलं आहे। सोबतच हे ओले शेंगदाणे होते, म्हणजे भिजवलेले शेंगदाणे आहेत, ते मी सांगायचे विसरलेले आहे, त्यामुळे मी आता याच्यामध्ये ऍड करत आहे। शेंगदाणे ही खूप सुंदर लागतात भातामध्ये अशा पद्धतीनं। आता मी याच्यामध्ये पाण्याला उकळी आल्यानंतरच याच्यामध्ये आपण तांदूळ ऍड करायचा आहे। उकळलेल्या पाण्यामध्ये तांदूळ टाकल्यानंतर खूप सुंदर भात फुलतो, जास्त भात असा फुलला जातो, त्यामुळे आपण उकळी आलेल्या पाण्यामध्येच नेहमी तांदूळ ऍड करायचा। आता झाकण लावून दिलेला आहे आणि इथं मी कुकरच्या
3 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत। पटकन हा भात शिजलाही जातो। आपण तांदूळ स्वच्छ धुवून ठेवलेले आधीच, त्यामुळे तुम्ही पाहतच आहात खूप सुंदर रंग आलेला आहे इथं भाताला। भाताक्षणी खावसा वाटेल असा भात आपला तयार झालेला आहे। इथं मस्त असं सुटसुटीत मऊसूत भात बनवून तयार झालेला आहे। रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका रेसिपी कशी वाटली ते। आणि अशाच सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता पावट्याचा सीझन आहे, तर पावटे भात हा झालाच पाहिजे आणि अशा पद्धतीने तुम्ही बनवला तर मस्त असा टेस्टी भात बनून तयार होतो। इथं तुम्ही आता पाहतच आहात अतिशय मस्त आणि सुंदर असा भात बनून तयार झालेला आहे।